आपल्या घरामध्ये कुलदेवतेचे फोटो किंवा टाक म्हणजेच मूर्ती यापैकी कोणती गोष्ट असणे बंधनकारक आहे? सर्वात प्रथम घराच्या देवघरामध्ये कुलदेवता, कुलस्वामिनी, आराध्य देवता, ग्रामदेवता इत्यादी देवतांचे फोटो किंवा मूर्ती असणे गरजेचे आहे. तर काही लोकांच्या देवघरामध्ये कुलदेवतेचा फोटो आहे पण टाक नाही, तर काही घरामध्ये टाक आहे पण फोटो नाही. नेमकं दोघांपैकी घरामध्ये काय असणे बंधनकारक आहे? तर शास्त्रामध्ये असे सांगितले जाते की एका वेळेला देवताचा फोटो नसला तरी चालेल, परंतु टाक असणे बंधनकारक आहे. कारण का संस्कृतमध्ये टंक या शब्दापासून टाक या शब्दाची रचना झालेली आहे आणि या टाकाच्या पत्र्यावरती कुलदेवतेचे स्वरूप हे कोरले जातात आणि त्या पत्राला देवताचे अधिष्ठान मानून पूजले जातात. त्यामुळे घरामध्ये कुलदेवतेचे टाक असणे बंधनकारक आहे. माहिती आवडल्यास